ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, सिकंदर बादशाह त्याला संपूर्ण जग जिकायची इच्छा होती आणि तीच इच्छा आज प्रत्येक माणसापाशी. मी पका पैशावर व्हावा, मी श्रीमंत व्हावा. आज आपल्या याच्यामध्ये कोण आहे? हिरोबाई अंबानी. आणि त्या सिकंदर बादशहानं ज्या वेळेला जग जिंकायची इच्छा केली आणि तो ज्या वेळेला निघाला, त्याच्याबरोबर किती सैन्य होतं? 250. आणि मग तेवढं सैन्य असताना त्याचं जे अन्न पाणी तो निम्या वाटावा आला आणि ते संपायची वेळ आली. मग आता ती काय आता आपण परत चला. आता त्यांनी सांगितलं आपण परतही गेलो तरी तेवढाच वेळ लागणार आहे, इकडे आलो तरी तेवढ्या वेळ नाही. आणि त्यांनी जिद्द धरली आणि तो भारतामध्ये आला. बघा, भारतात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण जग जिंकलं आणि त्याचा अमाप पैसा होता. आणि मग तो शेवटी काय झाला? आजारी पडला. खूप कोळ्या औषधं घेतली. बघा, ज्या वेळेला माणूस आहे ना, त्याचा शेवटचा काळ येतो त्यावेळेला औषधं काही काम पडते नाही. बघा, आमच्या एक भाच्याचा मुलगा, त्याला गाडीनं उडवलं आणि नाशिकला दवाखान्यामध्ये नेलं. भरपूर पैसे केले, 12 लाख रुपये खर्च केला आणि शेवटी मुलगा वारला. म्हणजे पैसा जरी असला तरी माणसाचं जर आयुष्य भरलं तिथं पैसा काही कामं येत नाही. आणि मग त्याला एवढा पैसा असताना त्याला एकही औषध लागू पडलं नाही. आणि मग त्याने काय केलं? सांगितलं, आता असं करा, माझी मिरवणूक काढा. सोन्याचा पलंग, एक बाजूला माझ्या मुठी आवळा आणि मी संग काहीतरी नेलं असं लोक म्हणतील. बघा, त्याच्या दोन्ही बाजूला पैशाचा ढीग होता आणि त्याची हा मुठी काय आवडल्या नाही. माणूस ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याच्या मुठी आवडलेल्या असतात. त्यानं काहीतरी आणलं आहे आणि ज्यावेळेला मुठी उघडतं हातात काहीच नसतं. आणि ज्यावेळेला मरतो ना तेव्हा त्याचे हात पसरलेले असतात. मुठी बांध पे आया जग में, हात पसारे जाएगा, राधे श्याम बोलो, जय सीताराम बोलो. बघा, म्हणून जन्माला येताना संग काहीच आणत नसतो. लोकांना वाटतं यांनी काहीतरी आणलेलं आहे, काहीच नाही. आणि माणूस ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला तो काय खाली हात में आएगा, खाली हात जाएगा. येताना काही आणत नाही, जाताना काही नेत नाही. पण जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत त्याच्यापाशी काही 6 विकार असतात: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि मग मी कोणीतरी आहे, मी पैशावाला आहे आणि सारखा पैशाच्या दामागं धावतो आणि ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो काहीच नेत नाही. बघा, अजितदादापाशी 200-300 कोटी संपत्ती होती, जाताना त्यांनी काही संग नेलं नाही. आणि टाटा बिर्ला ज्या वेळेला मेला त्यावेळेला त्यांनी संग काही नेले. पण ज्या वेळेला टाटा बिर्ला मेला त्यावेळेला लोक रडली, कारण त्यांनी लग्न केलं नाही. सगळी संपत्ती कोणाला देऊन टाकली? गोरगरिबांना देऊन टाकली. म्हणून या जगामध्ये आपण आलो आहे याचं भान ठेवा आणि 2 दिवस जगामध्ये आनंदाने राहा, समाधाने राहा, जगा आणि जगू द्या. मी खाईल आणि त्याला देईल ही संस्कृती आणि माझंच भरलं पाहिजे ही विकृती. आज समाजामध्ये काय झाली? विकृती माजलेली. आणि विकृती माजण्या जाण्याकरता आपली भारतीय संस्कृती, म्हणून आपली भारतीय संस्कृती आपल्याला जपायचं आहे. आणि प्रत्येकानं भान ठेवा, या जगात आपण आलो आहे, संग काही नेणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदाने राहा, प्रेमाने राहा आणि दुसऱ्याचा विचार करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.